महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज अंतिम दिवस। गेल्या 3 आठवड्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, शेतकऱ्यांचे प्रश्न, कायदा सुव्यवस्था, विविध विकास कामे आणि जनहिताच्या योजनांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार चर्चा झाली। अधिवेशनाच्या समारोपापूर्वी दोन्ही बाजूंच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर एकत्र येत पारंपरिक फोटो सेशन केले। शुक्रवार दिनांक 10/2026 विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा 3रा आठवडा। आज अधिवेशन हे संपलेले आहे। आज अधिवेशनाचा अंतिम दिवस होता। मुख्य म्हणजे सभागृहामध्ये मुख्य मुद्दा गाजणार होता। उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जो 3 आठवड्याभरामध्ये जे काही प्रश्न उत्तरे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घेतले जात होते, मुसळधार पावसामुळे जे काही नुकसान झालेले, शेतकऱ्यांना सुद्धा मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागतंय। रस्ते अपघात असतील किंवा समुद्र नाले ओढे तलाव ओसंडून वाहू लागलेले आहेत। गाव असेल, शहर असेल, विभाग असतील, या ठिकाणी प्रत्येक खेड्यापाड्यांमध्ये भरपूर पाऊस कोसळत असल्यामुळे अतोनात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे। अनेक लोकांचा यामध्ये मृत्यू झालाय। आतापर्यंत तब्बल 40 ते 45 नागरिकांचा या अवघ्या 15 दिवसांच्या पावसामुळे बळी गेलाय। अनेक सामाजिक कार्य असतील, विकास असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असेल, समाजातील प्रश्न असतील, नागरिकांचे प्रश्न असतील, लाडकी बहीण योजना असेल किंवा अनेक अशा योजना आहेत त्या बाबतीत, किंवा अनेक प्रकल्प आहेत ते मार्गावर आहेत, अनेक प्रकल्प आहेत ते रखडलेले आहेत, किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल, पत्रकारांचे प्रश्न असतील, पत्रकारांचे संरक्षण मंत्रालयाचे संरक्षणासाठी, या सर्वांच्या पार्श्वभूमीवर गेल्या 15 दिवस हे विधिमंडळ पावसाळी अधिवेशन चालत होतं। आज अंतिम दिवस आहे। आज विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या अंतिम दिवसाला सत्ताधारी आणि विरोधक यांनी फोटोचे विधान भवनाच्या पायऱ्यांवर फोटो सेशन केले। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।